अस्मिता, गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा, गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा. मित्रांनो, आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून आजाद झालो आहोत, स्वातंत्र्य झालो आहोत. याला कारण ज्यांनी आपल्या देशासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य वेचले, प्रसंगी कारवासाठी शिक्षा भोगली, एवढेच नव्हे तर देशासाठी हसत हसत ते फासावर देखील चढले. या महान आत्मेचे जेवढे स्मरण करावी तेवढे कमीच आहे. त्यांनी दिलेल्या बलिदानाचे आपण कोणतेही मूल्य लावू शकत नाही, कारण त्यांनी दिलेल्या योगदानाचे आपण खूप स्मरण तर नक्कीच करू शकतो. कुछ बात है कि हस्ती मिट्टी नहीं हमारी, कुछ बात है कि हस्ती मिट्टी नहीं हमारी, सदियों राह है दुश्मन दोहरे जहां हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा, हम बुलबुले हैं इसकी यह गुलिस्तां हमारा. ती मुलगी तो मुलगा हा भेद मांडणारच नाही असा विचार समाजातील 100% लोकांनी केलाच पाहिजे. पण असे प्रत्यक्ष घडत आहे का? ती मुलगी तो मुलगा हा भेद मांडणारच नाही असा विचार समाजातील 100% लोकांनी केलाच पाहिजे. पण असे प्रत्यक्ष घडत आहे का? जाती भेद, वर्णभेद, लिंगभेद, मतभेद, अर्थवाद या पलीकडे जाऊन मानवतावाद असा माणुसकी हाच माझा धर्म असा विचार समाजातील किती घटक करतात. सेनेत भरती होऊन वीर सैनिक होणे म्हणजे देशभक्ती नाही, तर आझादीनंतर याचा अर्थ बदललेला आहे. तर देशभक्ती म्हणू तर कशाला म्हणू? बेईमानीला बाजूला ठेवून इमानदारीनं केलेलं प्रत्येक काम आहे देशभक्ती. कर्तव्य दक्षतेचा पाया आहे देशभक्ती. मित्रांनो, आपण राष्ट्र निर्मितीसाठी खूप काही करू शकतो. आपण रक्तदान देऊन एका माणसाला जीवनदान देऊ शकतो. आपण एक झाड लावून पर्यावरणामध्ये समर्थन करू शकतो. आपण कचरा इकडे तिकडे न टाकता देशाच्या स्वच्छतेत योगदान देऊ शकतो. मित्रांनो, मी नाही म्हणत आपला देश एक नंबरचा देश आहे, पण मी असे नक्कीच म्हणू शकते आपल्यातील शक्ती आहे की आपण एक ना एक दिवस आपल्या देशाला एक नंबरचा देश घडवू शकतो. विज्ञानाच्या क्षेत्रातही खूप प्रगती केली आहे. त्या वैज्ञानिक तंत्रज्ञानामुळे आज आपण चंद्र आणि मंगळ परिसराचा प्रवास केला आहे. त्या रोज नवनवीन तंत्रज्ञान शोधून आपण देशाला एका नव्या प्रगतीकडे नेत आहोत. आपल्या नागरिकांकडे विश्वास आहे की भारतीय